नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने आजचा दिवस सगळ्यांना आनंददायी आरोग्यदायी जावो ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आहे गुरुवार, आपला आवडीचा वार, आपल्या सेवेकऱ्यांसाठी आवडीचा वार. तर का तर आपल्या गुरुचा वार, त्याचसोबत आपल्याला भरपूर सेवा करता यावी हा वार. तसं तर आपण सेवेकरी रोजच सेवा करत असतो, पण जर काही अडचणींनी धावपळींनी जमलं नाही तर किमान गुरुवारी तरी आपण आवर्जून कोणत्या सेवा करायच्या आहेत ते थोडक्यात जाणून घेऊया. तर स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवरती श्रीसूक्त पुरुषसूक्त फलश्रुती याचा जलाभिषेक अवश्य करावा दर गुरुवारी. त्याचसोबत जर तुम्हाला रोज 3 अध्याय वाचायला जमलं नसेल स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं, तर आज तरी किमान पूर्ण ग्रंथ वाचन करावं. फक्त 40 ते 45 मिनटं लागतात पूर्ण ग्रंथ वाचण्यासाठी. नित्यसेवा केल्याचं पुण्य ह्या ग्रंथाच्या वाचनाने मिळतं बरं का. तर ही आहे गुरुवारची सेवा, थोडक्यात सांगितलेली आहे. यापूर्वी आपण ह्याची व्हिडिओ केलेली आहेत. आपण आज नैवेद्य भरपूर भरगच्च केलेलं आहे. त्या अगोदर आपण बागेमध्ये थोडंसं फेरफटका मारून येऊया, कारण पाऊस चालू आहे सध्या आणि त्यामुळे झाडांची थोडीशी छटणी झालेली आहे, थोडीशी कापणी झालेली आहे आणि नवीन झाडं आणलेली ती देखील लावलेली आहेत. तर सुंदर अशी आपण झाडं आणली होती. आपण सिद्धेश्वर वडगावला गेलो होतो, तो व्हिडिओ मी केलेला आहे, तो मला दाखवला देखील आहे. रातराणी, सोनचाफा अशी वेगवेगळ्या प्रकारची मी झाडे घेऊन आलेली आहे आणि ही झाडे लावलेली आहेत. सुंदर असं झाडाचं काम झालेलं आहे आणि आता पाऊस पडतोय त्यामुळे झाडे फुलायला वेळ लागणार नाही. अशी सुंदर झाडांचे फेरफटका मारून आलेलो आहोत बागेतून आपण. आणि आता नैवेद्याला बघूया काय केलं आहे ते. आपण नैवेद्य तर भरगच्च केलेलाच आहे, पण त्याचसोबत घरातल्या सर्वांच्या आहारातून पोटापर्यंत पोषण मूल्य कशी जातील याचा देखील विचार केलेला आहे. असा परिपूर्ण नैवेद्य आपण कसा केला आहे चला बघू. आज आपण सुरुवातीला भाजीची तयारी करून घेणार आहोत. तर त्यामध्ये एक असा मोठाच्या मोठा दोडका, हा दोडका पाव किलो आहे बरं का. एकच दोडका बसला 1 पावमध्ये. तर तो दोडका अतिशय फ्रेश आणि एकदम ताजा तवाणा असा दोडका भेटलेला आहे आपल्याला दारावरती विकायला आलेला. तर तो दोडका मी घेतला आणि ह्या पद्धतीचे त्याच्या शिरा काढून घेतले. ह्या शिराची चटणी पण अतिशय छान होते बरं का. पण आज आपण चटणी करणार नाही आहोत त्याची, आपण दोडक्याच्या फोडींची भाजी करणार आहोत. छान सगळी सालं काढून घेतली आणि आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण फोडी करून घ्यायची आहेत. जनरली काय होतं माहिती आहे का, दोडका म्हटलं की सगळ्यांची नाकं मुरडली जातात, नको वाटतं दोडका खायला. पण तुम्हाला माहिती आहे का, दोडक्याची भाजी ही पचायला खूप हलकी असते. त्यामध्ये दाहक विरोधी असे अँटीबॅक्टेरियल पोषण मूल्य असतात. त्याचसोबत आयर्न असतं, कॅल्शियम असतं, पोटॅशियम असतं, लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम, याचबरोबर ए, बी, सी, फ्लोरीन, आयोडीन यांसारखे खूप महत्त्वाचे पोषक घटक असतात. आणि दोडका खाल्ल्याने की नाही आपली हाडं देखील मजबूत राहतात. त्याचसोबत आपली ब्लड शुगर, परत आपलं वजन हे नियंत्रित राहतं. आणि दोडक्याच्या भाजीला की नाही तोरई देखील म्हटलं जातं बरं का. तर इथून पुढं दोडक्याची भाजी म्हणली की नाक न मुरडता अगदी आनंदाने खावा, कारण ह्या एकट्या भाजीमध्ये इतके पोषण मूल्य आहेत जे आपल्याला फक्त दोडक्याची भाजी खाण्याने मिळणार आहे. दोडक्याची भाजी रश्श्याची करता येते, नंतर साधी मिठाची मोकळी पण करता येते टिफिनसाठी. ह्याची रेसिपी देखील आपल्या चॅनलवर आहे. खारा दोडका देखील आपण करू शकतो. वेगवेगळ्या प्रकाराने दोडक्याची भाजी करता येते. जशी तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने आवडीची भाजी करून खावा आणि छान मस्त असे सगळ्या पोषण मूल्यांचा तुम्ही भरभरून असा लाभ घ्या. यातील एकच दुर्गुण असा आहे की ही दोडका जेव्हा आपण चिरतो किंवा कट करतो ना, तेव्हा आपण तो चाखून बघायचा, म्हणजे चावून बघायचा. तो जर कडू असेल ना दोडका, तर तो दोडका पूर्णपणे टाकून द्यायचा, तो वापरायचा नाही. तो जर कडू दोडका आपल्या खाण्यात आला किंवा तो जर वापरण्यात आला तर त्याची विषारी जी पोषण मूल्य आहेत त्यांनी आपल्या शरीरावर खूप घातक परिणाम होतो. त्यामुळे दोडका कट करायच्या अगोदर तो चाखून बघायचा की तो थोडासा तुरट लागतो आहे का कडवट लागतो. तुरट लागला ठीक आहे, कडवट जर लागत असेल दोडका तर तो पूर्ण दोडका टाकून द्यायचा. तर अशी ही दोडक्याची भाजी आपण करणार आहोत अगदी वेगळ्या पद्धतीने बरं का. आणि मी छान असे पातळ पातळ काप करून घेतलेले आहेत. तर चला बघूया पुढे. इथे आपल्याला 2 ते 3 भाज्या करायच्या आहेत.
भाज्यांना जितका कांदा लागणार आहे तो कांदा मी कट करून 2 भागांमध्ये घेतला आणि नंतर जे चॉपर असतं त्या चॉपरमधून बारीक करून घेतला. कढईमध्ये तेल गरम करून घेतलं, मोहरीची छान फोडणी करून घेतली आणि दोडक्याच्या भाजीला लागल इतपत कांदा मी परतून घेत आहे. आता मी कांदा जास्तीचा चिरला कारण मला दुसऱ्या पण भाज्या करायच्या होत्या त्यामुळे. आणि कांदा छान परतला की त्यामध्ये घालायची आलं लसूण पेस्ट. आता मी आलं लसूण पेस्ट ही नेहमी फ्रेश बनवते, फक्त माझ्याकडे लसूण सोललेला असतो आणि आलं जे स्वच्छ करून ठेवलेलं असतं. मी अजिबात फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवत नाही आलं लसूण पेस्ट, त्याने ना वेगळी भाजीची चव येते. तर आलं लसूण पेस्ट देखील परतल्यानंतर आपण इथे 1 मोठ्या टोमॅटोची प्युरी घालणार आहोत. नंतर ती छान परतली की त्यामध्ये आपल्याला लागेल असे मसाले घालायचे आहेत. त्यामध्ये काळा इसूर, हळद, चवीनुसार मीठ आणि धणे पावडर. हा काळा इसूर आमच्या मराठवाड्यातील फेमस असा इसूर आहे. ह्याला काळं तिखट देखील म्हटलं जातं बऱ्याच ठिकाणी, पण आमच्याकडे ह्याला इसूर म्हटलं जातं. तो टाकला की गरम मसाला टाकायची गरज लागत नाही आणि सध्या फ्रेश केलेला आहे त्यामुळे अगदी छान असा घमघमाट येतो. छान भाजी परतायची आहे आपल्याला, म्हणजे मसाले परतून घ्यायचे आहेत. तर त्यामध्ये फोडणीमध्येच मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. सगळं छान तेल सुटेपर्यंत परतलं की त्यात दोडक्याच्या फोडी घालून घेतल्या आणि इथे मी 2 ते 3 चमचे मसूर डाळ स्वच्छ धुवून भिजू घातली होती. अर्धा तास ती डाळ घालून घेतलेली आहे. मसूर डाळ आणि दोडका हे कॉम्बिनेशन एकदम भन्नाट लागतं. तसं तर दोडक्याची भाजी ही सगळ्या डाळींसोबत चांगली लागते बरं का, पण जास्ती करून तूर डाळ, मसूर डाळ खूप सुंदर लागते चव त्याची आणि वेगळी पण येते चव. छान सगळं परतल्यानंतर आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. इथं जर तुम्ही गार पाणी वापरलं तर थोडंसं भाजीला तेल पण येत नाही आणि थोडी चवीमध्ये बदल लागते. जर आपल्याला वेळच नसेल टाकलं गार पाणी तरी काही हरकत नाही, पण थोडेसे कष्ट घेतले ना आपण तर भाज्या पण छान होतात आणि घरातल्यांना पण त्या आवडतात. मग मी मिक्सरच्या भांड्यामध्ये गरम पाणी करून घातलं होतं, म्हणजे त्यातली प्युरी देखील छान आपण त्यामध्ये राहिलेली भाजीमध्ये टाकून देऊयात आणि मंद आचेवर भाजी शिजवून घेतली. तुम्ही पाहताल की किती सुंदर आपली डाळ आणि दोडका एकजीव झालेला आहे. आता आपण पुढची भाजी पाहणार आहोत. तर पुढची भाजी ही सध्या भरपूर मार्केटमध्ये आलेली आहे, भावनगरी मिरची म्हणजे डब्बू मिरची. डब्बू मिरचीचाच एक प्रकार आहे, पण ती लंपट मिरची येते. डब्बू मिरची जराशी बसक्या माठाची आणि गोल असते आणि ही भावनगरी मिरची आहे. तिखट नसते पण याची चव पण छान लागते आणि ह्याच दिवसांमध्ये चांगली लागते. ती स्वच्छ अगोदर मी धुवून घेतली होती आणि थोडे त्याला चिरा देऊन घेतल्या. नंतर आलं, लसूण, जिरे आणि खोबरं हे अगोदर वाटून घेतलं. त्यामध्ये ते मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतल्यानंतर त्यात 1 चमचा बेसन घातलं, भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घातलं, हळद घातली होती मी. सगळं छान मिक्स करून मिक्सरला फिरवून घेतलं आणि एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि ती मिरची आपण चिरा देऊन घेतली होती त्या मिरच्यांमध्ये सगळा मसाला भरून घेतला. आता हा मसाला थोडासा मी जास्त केला आहे कारण आपल्याला तो फोडणीमध्ये पण घालायचा आहे म्हणून. आणि मस्त अशी मिरची भरून घ्यायची आहे. आज गुरुवार असल्यामुळे मी आवर्जून बेसनाचं काहीतरी करतेच कोणत्याही भाजीमध्ये किंवा गोडामध्ये. सगळे मसाला भरून घेतली मिरची. नंतर पॅनवरती तेल गरम करून घेतलं, मोहरी घालून घेतली, कढीपत्ता घालून घेतला आणि आपण ही थोडीशी नॉनस्टिक पॅनवरती करणार आहोत, म्हणजे स्टीलच्या पॅनवरती जरा लागू शकतं म्हणून. आणि सुरुवातीला मसाला परतायचा आहे. मसाला छान परतून झाला की नंतर घालायची मिरची आणि छान सगळं परतून घ्यायचं आहे आपल्याला. नंतर आपण थोडंसं गोडसर असं 2 ते 3 चमचे दही घालून घेणार आहोत आणि छान सगळं मिक्स करायचं. दह्यामुळे थोडीशी वेगळी चव छान येते बरं का आणि भन्नाट होते अशी मिरची ह्या पद्धतीची. तुम्ही केली नसेल ना कधी तर नक्की करून बघा आणि वाफेवरती शिजवायची आहे आपल्याला. दणदणीत 2-3 वेळेस वाफ काढून घ्यायची. वाफेवरती खूप छान शिजली जाते आणि तेल पण खूप छान सुटतं कारण आपण खोबरं नंतर शेंगदाणे वापरलेले आहेत आणि दह्याचं पण थोडंसं तूप सुटल्यासारखं होतं. छान वाफेवरती आपली मिरची तयार होते. अगदी वेगळ्या चवीची आहे आणि आपल्याला कधीकधी मोकळी भाजी काय करायचं हे सुचत नसेल तर त्यावेळी असा एक ऑप्शन आपल्या हाताशी नेहमी असावा की जो पटकन होतो, वेगळ्या चवीचा असतो आणि सगळ्यांना आवडतो. आता ह्या भावनगरी मिरचीचे वेगवेगळे प्रकार आपण करणारच आहोत. सध्याच सीझन चालू झालेला आहे ह्या मिरचीचा. आमच्याकडे तर सध्याच आलेली आहे बरं का. आणि छान दणदणीत वाफ काढून घेतलेली आहे. आपली मिरची तयार आहे. आता आपण बघणार आहोत पुढची भाजी कोणती आहे ती.
तर आपण पुढची भाजी करणार आहोत मटकीची उसळ, जी मी दारावरती आपल्या मावशी येतात एक रोजच, की त्यांच्याकडून घेतली. त्यांचा फारच आग्रह होता, आज मटकी घ्या म्हणून, भिजवलेली मटकी त्या विकतात. म्हटलं ठीक आहे, सकाळी सकाळी आल्या होत्या त्या, ओळखी असतात, मग काही काही वेळेस आपल्याला घ्यावं पण लागतं. मग घरी पण मी मटकी भिजवून त्याचे मोड आणते. तर मटकी स्वच्छ धुवून घेतली, कढईमध्ये घातलं तेल, त्यामध्ये जिरे मोहरी आणि कांदा चिरलेला घातला. तर कांदा मी अगोदर चिरला होता, जो मला मटकीच्या उसळीसाठी लागणार होता, पण तो वापरण्यात आला नाश्त्याचा प्रकार करताना, म्हणून दुसरा चिरला. आणि नंतर आलं लसूण पेस्ट घातलं, हिरवी मिरचीचे तुकडे घातले, टोमॅटो घातलं, चवीनुसार मीठ, हळद घालून घेतलं आणि सगळं छान मिक्स केले की त्यामध्ये भिजवलेली म्हणजे धुतलेली मटकी घातली, तणतणीत वाफ काढली, हिरवीगार कोथिंबीर घातली, झाली आपली एका वाफेमधली मटकीची उसळ तयार. तर हा आपला झालेला मेनू आहे भरगच्च असा. त्याचसोबत आज मी ताक पण केलं होतं, कारण उद्या पौर्णिमा आहे. पौर्णिमेला पुरणाची पोळी करणार आहोत आपण आणि ताजं तूप पाहिजे होतं मला नैवेद्यासाठी, तर त्यामुळं मी आज ते करून ठेवलेलं आहे. तर आपण ताट वाढायला घेणार आहोत. हे आहे महाराजांच्या नैवेद्याचं ताट. तर भावनगरी मिरची, ज्यामध्ये आपण थोडंसं बेसन वापरलेलं आहे, मस्त अशी मटकीची उसळ, त्याचसोबत भरपूर पोषक घटक असलेली दोडक्याची भाजी आणि भात तर असतोच, आणि त्याचसोबत चपाती, ताक आणि भातावरती जरासं तूप घातलेलं आहे. नैवेद्याचं ताट आहे म्हणून. तर असा हा आपला भरगच्च नैवेद्याचं ताट झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा. आपण रोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. चला मग परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.